डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायक कोंडाल, सिद्धेश्वर कमटम, सारिका खजूरगी, अर्चना बडनाल यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सोमवारी उमेदवारांनी होम टू होम प्रचारावर भर दिला. शिवशक्ती चौक, कलावती नगर या भागात होम टू होम प्रचार करत मतदारांना कमळ या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान यावेळी चारही उमेदवारांनी 12 मध्ये कमळच फुलणार असा दावा केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये या शहराच्या विकासाच्या संदर्भातली, या शहराचं गतवैभव या शहराला पुन्हा प्राप्त झालं पाहिजे या संदर्भातली भूमिका घेऊन भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये ताकदीनं उतरलेला आहे. आणि आपण पाहतोय, सगळ्या शहरातली जनता पाहते की या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष सोडून एकाही पक्षाला स्वतःचं पॅनल उभं करता आलेलं नाही. एकाही पक्षाला 50 पेक्षा अधिक उमेदवार उभे करता आले नाहीत. आणि काही लोकांनी तो प्रयत्न केला असला तरी सुद्धा कुणाला तरी उभं करायचं म्हणून उभं केलेलं पॅनल हे आपण सगळेजण बघतोय. त्यामुळं या शहराचा विकास करण्याची क्षमता नेमकी कुणामध्ये आहे? या शहराला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते कोण करू शकतं? याचं एकच उत्तर आहे की दिल्लीमध्ये, देशामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं शासन आहे. आणि जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे आपल्या समोर उभा आहे. माझा समोरच्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे, सोलापूर शहरातल्या विकासाच्या संदर्भातल्या सगळ्या ज्या योजना या सोलापूर शहरासाठी आवश्यक आहे, एखादा नगरसेवक निवडून आलाच तर काम कुणाला मागणार आहे? ते काम कुणाकडून करून घेणार आहे? याचं उत्तर देऊन निवडणूक लढली पाहिजे खरं तर. त्यामुळं मी इथून एवढंच सांगेन आपल्या सगळ्यांना, आदरणीय मोदीजी असतील, फडणवीस साहेब असतील, या शहराच्या विकासाची भूमिका घेऊन सातत्याने आपण काम करतोय. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या शहरामध्ये असंख्य कामं झाली. अनेक लोकांनी त्या योजनेला बदनाम करायचं काम केलं. अनेक लोक म्हणतात स्मार्ट सिटीचं काम दिसतंय कुठं? पण आपण चौकामध्ये गेला, शहरातले रस्ते बघितले आणि शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेली कामं आपण बघितली, तर या शहराच्या वैभवामध्ये भर टाकण्याचं काम स्मार्ट सिटीच्या योजनेनं केलेलं आहे हे आपल्याला मान्य करायला लागेल. फक्त ही योजना बदनाम करण्याचं काम अनेक लोकांनी केलं, ज्यांनी या शहरासाठी काहीच केलं नाही, अशा लोकांनी केलं. म्हणल्यानंतर साक्षात बजरंगबलीचा आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी मिळतोय. या भागात बजरंगबलींवरती प्रेम करणारे सगळे भक्तगण मोठ्या संख्येने या ठिकाणी राहत असतात. आणि या चौकाचं नाव सुद्धा साईबाबा आहे, जो सबका मालिक आहे, जो सगळ्यांना आशीर्वाद देतो. अशा या चौकामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीची विजयाची संकल्प सभा आहे. म्हणजे विजयाची खात्री निश्चित आहे. यासाठी सर्व उमेदवारांना उद्याच्या विजयासाठी आजच शुभेच्छा देतो. ही जनता तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला फक्त तुमच्या 16 तारखेचा लीड किती आहे हे आपल्याला
सगळ्यांना पाहायचं आहे. मी निश्चितच आपल्या सगळ्या नागरिकांना विनंती करेन की कालच्या विधानसभेला आपण या शहर मध्य विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार होण्यासाठी सगळेजण एकत्रित आलात. कुठल्याही जातीपातीच्या राजकारणामध्ये न अडकता मोदीजींवरती विश्वास ठेवून, फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवून आपण माझा कमळ चिन्ह पाहिलात आणि मला आशीर्वाद करण्याची, काम करण्याची संधी दिलात. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अथक परिश्रमातनं भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या, सर्व नेत्यांच्या परिश्रमातनं आम्ही या शहर मध्येचा आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आलो. आपलं प्रेम इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालं की मी जवळपास 1,10,000चं मतदान घेतलं आणि 48,850 इतक्या ऐतिहासिक विक्रमी मताने आपण मला निवडून दिलं. यासाठी मी प्रथमतः आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही मला आमदार करून तुमची जबाबदारी पूर्ण केली आणि पुढचा वर्षभर मी मुख्यमंत्री साहेबांकडनं या शहर मध्यच्या विकासासाठी आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या मार्गदर्शनातनं जवळपास 147 कोटी रुपयाचे कामं 1 वर्षात या ठिकाणी मंजूर करून घेतलोय. प्रत्येक प्रभागाला किमान 5 ते 10 कोटी रुपयाची निधी आपण या ठिकाणी दिली आणि ह्या सगळ्या भागामध्ये आज आपले कामं खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष सुरुवात होतोय. तुम्ही कुठल्याही प्रभागात गेलात, जाईल तिथं रस्त्यांची कामं आपल्याला या ठिकाणी होत आहेत. विशेषतः प्रभाग क्रमांक 12च्या बाबतीत बोलायचं झालं तर हे शहरातलं सर्वात शेवटचा प्रभाग जो अनेक वर्ष इथल्या काँग्रेस पक्षाच्या पूर्वीच्या आमदारांनी, प्रणिती शिंदेंनी विकासापासून वंचित ठेवला होता, त्या प्रभागाला जवळपास पहिल्या वर्षात 12 कोटी रुपयाचे निधी किमान मंजूर केले आणि अनेक कामं आज या ठिकाणी प्रत्यक्ष जागेवरती सुरू होत आहेत. हे जे विकास कामांचं अहवाल मी माझ्या वर्षपूर्तीच्या आमदारकीचं केलेलं आहे, हे आपल्याला प्रत्येकाला मिळणार आहे. यामध्ये मी प्रत्येक प्रभागात, प्रभाग क्रमांक 12 मध्ये काय कामं केले, काय कामं जागेवरती सुरू आहेत, काय कामांना मंजुरी दिलेली आहे, कुठली कामं जानेवारी महिन्यापर्यंत सुरू होणार आहेत, कुठली कामं या वर्षभरात आपण हाती घेणार आहोत, या सगळ्याचा अहवाल या ठिकाणी मी पुराव्यानिशी ठेवलेला आहे. फक्त एका प्रभागापुरतं केलं नाहीये, प्रभाग 13चा सुद्धा अशाच पद्धतीचा कार्य अहवाल आहे. शहर मध्यमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रभागाचा अहवाल तयार करून घेऊन ते जनतेपर्यंत देऊन केलेल्या कामाच्या जोरावरती स्वतःचा रिपोर्ट कार्ड नागरिकांच्या हातामध्ये देऊन मी केलेल्या कामाचा आरसा आपल्यापर्यंत ठेवून मी या ठिकाणी मतदान मागतोय. मला निश्चित खात्री आहे तुम्ही सगळेजण हे अहवाल पाहून येणाऱ्या काळात उद्याच्या 15 तारखेला या भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही प्रभागातल्या 8च्या 8 उमेदवारांना या ठिकाणी मतदान करायचं आहे. आज ही सभा एका 2 प्रभागाच्या सीमेवरती होत आहे, परंतु बघा भारतीय जनता पार्टी हे विशाल महाशक्ती असलेला पक्ष आहे म्हणून हे 102 जागा स्वतःच्या हिमतीवरती लढवतोय. म्हणून कुठल्याही प्रभागात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फक्त कमळ 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 कमळच दिसणार आहे. आज ज्या काँग्रेसने या शहरावरती अनेक वर्ष नेतृत्व केलं, 5-5 पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करतात. त्यात कम्युनिस्ट आहे, तुतारी आहे, हात आहे आणि कुठले कुठले पक्ष आहेत, सगळे मिळून सुद्धा 102 उमेदवार उभा करू शकले नाहीत. कुठेतरी 90 उमेदवार त्यांना सुद्धा होवा मिळालेले नाहीयेत. कोणाला जर चुकून त्यांना मतदान करावं असं वाटलं तर मतदान केंद्रावरती गेल्यानंतर ना प्रत्येकाचे चिन्ह वेगळे वेगळे आहेत आणि अशा सीमा भागावरती राहणाऱ्या लोकांना तर मी 12चा मतदार आहे तर मी 13चा मतदार आहे तर प्रत्येक ठिकाणी ह्यांचे आघाडी वेगळे, ह्यांचे मित्र वेगळे, ह्यांचे शत्रू वेगळे आहेत. परंतु एकमेव भाजप हा पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात फक्त कमळ कमळ या चिन्हावरती सामोरं जातोय. कारण समोर बसलेल्या या माता भगिनींच्या, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद भाजपाच्या पाठीशी आहे. मला निश्चितच विश्वास आहे की ही लाडकी बहीण योजना ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केली त्यावेळेस याच काँग्रेसच्या प्रणिती शिंदेने आरोप केला की ही निवडणुकीची फसवी योजना आहे, रक्षाबंधनच्या पूर्वी पैसे येणार नाहीत किंवा आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर ही योजना बंद होईल. पण आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, 1.5 वर्ष झाल्यानंतर सुद्धा ही योजना चालू आहे.
आज अनेक प्रभागामध्ये शिवसेनेसारखा पक्ष सुद्धा निवडणुकीला समोर जात आहे. मला वाटतं या प्रभाग क्रमांक 12ला पण आहेत, या प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुद्धा आहेत. परंतु त्यांचे लोक सांगतात की लाडकी योजना आणखीन कुठल्या तरी भावाने सुरू केली आहे, हा त्यांचा गोड गैरसमज आहे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगेन की भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांनी पहिल्यांदा ही योजना चालू केली आणि त्यांच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी भाजप सरकार सत्तेत आहे त्या ठिकाणी तुम्ही ही योजना चालू करा. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही योजना त्या ठिकाणी सुरू झाली. ही योजना चालू झाल्यानंतर ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कामाटीताई असतील, चौगुलीताई असतील, गुर्रमण्णा असतील, चिप्पासाहेब असतील, तसेच खजुरगीताई असतील, वडलालताई असतील, कमटम साहेब आमचे मार्गदर्शक, राजमहेंद्र कमटम साहेब, तसेच चौगुले सर आमचे उपमहापौर, प्रवीण डोंगरे साहेब, तसेच सर्व ज्येष्ठ या ठिकाणी अक्षय भैया अंजिकाने. आज तुम्हाला माहिती आहे आमदार साहेब या ठिकाणी अतिशय चांगलं काम या ठिकाणी सोलापूर शहरासाठी करत आहेत. आपल्याला माहिती आहे की 1 वर्षाच्या आत ते 150 ते 200 कोटीचा निधी आपल्या सोलापूर शहरासाठी ते आणलेले आहेत. वयाच्या 34व्या वर्षी ते अतिशय भरघोस मताने या ठिकाणी निवडून आले व आपल्या सोलापूर शहरासाठी काही ना काही केलं पाहिजे यासाठी ते आपल्याला या भागामध्ये 150 ते 200 कोटीचे जवळपास रस्ते असतील, अजून विकास कामं बघितलं तर विमानसेवा असेल, IT क्षेत्र, IT जे आपले मुलं शिकलेले आहेत ते बाहेर गावी जाऊ नये म्हणून त्यांना IT कंपनी या ठिकाणी आणलेले आहेत. पाण्याची पाईपलाईन आपल्याला माहिती आहे की 5 ते 7 दिवसाआड आपल्याला या ठिकाणी पाणी येते. त्यांचं एक मानस आहे की आपल्या सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा मिळाला पाहिजे. काल मुख्यमंत्री साहेबांच्या समोर ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बोलले की मी जोपर्यंत सोलापूर शहराला आपल्याला या ठिकाणी पाणी पुरवठा 1 दिवसाआड होत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. आज खरंच आमदार साहेबांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. असे आमदार, काम करणारे आमदार खूप आपल्याला कमी लाभतात आणि आमदार साहेबांचं या ठिकाणी वेळोवेळी सर्व युवक आमचे या ठिकाणी युवक असलेले आमचे दाते महाराज असतील, सुनील अण्णा साळुंके साहेब असतील, परत एकनाथजी अरुणांना साळुंके साहेब असतील, अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनजी कल्याण शेट्टी यांच्या उपस्थित आज भव्य अशी जाहीर सभा होत आहे. आपण बघितलाच असेल एका वर्षात आपल्या शहर मध्यचा विकास देवेंद्रदादांच्या माध्यमातून जोरात चालू आहे. त्यांच्या प्रेरणेनेच आम्ही भविष्यात आपला प्रभाग आम्ही विकसित करणार आहोत. काल आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणींसाठी लक्षाधीश लाडकी बहीण ही योजना लवकरच अंमलात येणार आहे असे सांगितलेले आहे. तर या योजनेचा नक्कीच फायदा लाडक्या बहिणींना होणार आहे. लवकरच सर्व लाडक्या बहिणी लक्षाधीश होणार आहेत. अजून एक म्हणजे आपल्याला दररोजची समस्या असलेली पाण्याची, देवेंद्रदादांनी आमदारकी झाल्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या भाषणात विधानसभेत मागणी अशी केली की सोलापूरचा पाण्याचा गंभीर प्रश्नासंबंधी मंत्री महोदयांना त्या संबंधी खुलासा करावा लागला की यासाठी आम्ही त्वरित अंमलबजावणी करू. तेव्हा मंत्री ताबडतोब दुहेरी पाईपलाईनसाठी मोठी निधी मंजूर झाला. लवकरच आपल्याला दिवसाआड दिवस पाणी पुरवठा देवेंद्रदादांच्या प्रयत्नामुळे होणार आहे. आपल्या आमच्या लाडक्या बहिणी स्वयंपाक करायचा जेवल्यानंतर आवाज येणार त्याला, तरी पण आमचा आवाज येईल. जय श्रीराम, जय जय श्रीराम. भाजप पक्षाचा सन्माननीय शहर मध्येचे दमदार कामदार पाणीदार आमदार देवेंद्र दादा, प्रभाग 12 व 13च्या सर्व महापालिकेचे
पाठी उमेदवार यांना विजय करण्यासाठी आज विजय प्रचार सभा इथं आयोजित केलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, 2-3 दिवस उरले फक्त आपल्याला. देशात सत्ता भाजपची आहे, घोडदौड खूप चांगली चालू आहे. महाराष्ट्रात देवेंद्र दादांचा, फडणवीस साहेबांचा सत्ता, भाजपची सत्ता आहे. आणि आपल्या सोलापुरात सुद्धा भरघोस निधीसाठी आपण सर्वच्या सर्व 75+ देवेंद्र दादांचा मानस आहे तो पूर्ण करूया आणि आपल्या सोलापूरमध्ये भाजपचा झेंडा फडकूया असा निर्धार करूया. देवेंद्र दादांच्या माध्यमातून या शहर मध्येचा 1 वर्षात जे मागच्या 5-10 वर्षात त्या आमदारांनी काम केले ते 1 वर्षात काम करून दाखवलेले आहेत. नुसतं काम नाही, तुम्ही आता बघितलं असाल प्रत्येक गल्लीबोळात पाण्याचा पाईपलाईन असू द्या, ड्रेनेज लाईन असू द्या किंवा रस्त्याचे काम असू द्या. रस्त्याचे काम मी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आहे, फक्त वरवर बियाण करून चालत नाही असं देवेंद्र दादा बजावून सांगतात. पूर्ण रस्ता खोदून पुढील 5 वर्ष तर त्या रस्त्याकडे बघू नये असं दमदार रस्ता करण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर या भागातील आपल्या भगिनींना पाण्याच्या प्रश्नासंदर्भात सुद्धा दादांनी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवला आणि लगेच मुख्यमंत्र्यांकडून ते मंजूर करून घेण्यात आलेलं आहे. तुमच्या आमच्या सर्वांसाठी पुढील काळात येत्या 1-1.5 वर्षात दिवसाआड किंवा रोजच पाणी द्यायचा मानस आपल्या आमदार साहेबांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्या या भागातील बहुसंख्य माझे विद्यार्थी शिकलेले जे आहेत ते पुणे, मुंबई, बेंगळूर सारख्या सिटीमध्ये नोकरीसाठी जात आहेत. त्यासाठी आपल्या माता भगिनीपासून, आपल्या बायका मुलापासून दूर राहतात, त्यांची सोय करण्यासाठी सुद्धा IT पार्कची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ते पण सुद्धा लवकरात लवकर मंजूर होईल आणि त्या लोकांना जे बाहेर गावी जात होते कामाला ते सोलापूर